गुण्या गोविंदांना राहू इथे। अम्मा, मी रादर सुजित सुद्धा मी सगळेच प्रयत्न करतोय, पण त्या काही रिस्पॉन्डच करत नाहीयेत। त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हवं ना डॅड। काय सांगतेस तू संचिता? तुम्ही दोघी गेला होतात हळद कुंकू लावायला? नीलम, हे बघ, मला मान्य आहे की तुम्ही अचानक इथे राहायला आला, कुटुंबातील सगळ्यांना आपलं म्हणणं, त्यांना स्वीकारणं हे तुमच्यासाठी कठीण जात असेल, पण टाळी दोन्ही हातांनी वाजते ना। संचिता, शालिनी, तुम्हाला आमच्या कुटुंबामध्ये सामील करून घेण्याचा जो प्रयत्न करतायत त्याला तुमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळायला नको? त्या दोघी 2 पाऊल पुढे आलेत, तुम्ही सुद्धा 2 पाऊल पुढे या ना। मी बोलतोय आणि तुम्हाला करायचंय माहितीये मला, कठीण आहे ते, पण त्या दिशेनं निदान थोडा प्रयत्न करा तुम्ही। नीलम, शालिनीकडनं हळद कुंकू लावून घे। मी हळदी कुंकू? पण मॅडम, तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या। नीलम, साडी बदलून ये। अशी जळलेली साडी नेसून हळद कुंकू लावू नये। संचिता मॅडम, तुम्ही पण चला, मी तुमच्या हाताला मलम लावते। ये ये शालिनी, संचिता, तुम्हाला हळद कुंकू लावायचं होतं ना? आणि बरं झालं, देवाच्या साक्षीनंच होत आहे। शालिनी, चला, आता मला छान वाटतंय। म्हणजे कसं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसतोय।